मरण हा मृत्यू लोकाचा नियम आहे। माणूस मेला याचं दुःख नसतं, पण माणूस माझा गेला याचं फार दुःख असतं। आणि त्यातल्या त्यात घरामध्ये एक व्यक्ती जातो, पण तो कोणाचा ना कोणाचा काहीतरी लागत असतो। एक बाई जाते, ती कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी आई असते, कोणाची तरी भाऊजाई असते, कोणाची तरी काकी असते, कोणाची तरी लेक असते। हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे माईबाप। आणि विशेष बालपणी नवऱ्याचं छत्र हरपलं आणि आता फार सुखाचे दिवस आले, म्हातारपणामध्ये पोटचा गोळा जर जात असेल, त्या आईचं दुःख किती पाहना तुम्ही। त्यांचं सगळं लेकीचं बालपण नवरा नसताना बाप नसताना गेलं आणि आता म्हातारपणामध्ये उलट दुःख होऊन बसणं, डोळ्या देखत लेक जाणं, या पलीकडचं दुःख जगामध्ये कोणतं असेल? बालपणात माणसाची माय मरू नये, तारुण्यामध्ये कपाळाचं कुंकू जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा डोळ्या देखत जाऊ नये, हे दुःख सांगणे पलीकडचं असतं। आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो। हजारो नाते गोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला। तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असेल, तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील, तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील, तुम्ही गोड बोलत असता लोक शब्दावर प्रेम करतील, तुम्ही गोड वाजवत असता लोक तुमच्या ओठावर प्रेम करतील, पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आई। आई हा मंत्र नाही, आई हा शब्द नाही, तर आई हा मंत्र आहे। पहा, आई हा शब्द शिकण्यासाठी माणसाला कोणत्याच विद्यापीठात ऍडमिशन घ्यायची गरज पडत नाही, कारण आई हेच बालकाचं पहिलं विद्यापीठ असतं। आई हीच बालकाची पहिली शाळा आहे। असं जगातलं एकमेव न्यायालय जिथे जगातले सगळे गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचं अंतःकरण। विठ्ठल आपली वाट कधी लागते याची वाट बघणार जग असतं, पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते ना, ती आई असते। वाघे तानुल्याची चिंता चिंता, वाघे तानुल्याची चिंता, वाहे कानुल्याची चिंता, चिंतारा वाहे कानुल्याची चिंता। हे तुका म्हणे माता, 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 तुका म्हणे माता। वाघे तानुल्याची चिंता चिंता, वाघे तानुल्याची चिंता, वाघे कानुल्याची चिंता, चिंता, वाघे कानुल्याची चिंता। दुसरी तिसरीत मुलगा असेल, मॅडमनं असं मारलं त्याला, कळकट कपडे घालून येतोस, मळालेले कपडे धड्या, उद्या जर असे कपडे घालून आलास ना, दिवसभर तुला अंगठे धरून उन्हात उभं करीन, वर्गात घेणार नाही। घंटा वाजली शाळेची, शाळा सुटली, मळालेला शर्ट, खालीवर लागलेले गुंड्या, विस्कटलेले केस, त्याने ते दप्तर उचललं, हाफ पॅन्ट तिची। दप्तर म्हणजे पूर्वीचा काळ, एक 40-50 वर्षापूर्वी पहा तुम्ही, शाळेत स्कूल बॅग नव्हत्या, तर खताच्या थैल्या असत्या, युरिया 10-20 दाणेदार, सुफला, उज्ज्वला। पूर्वी खताच्या गोण्याचे नाव होते, आता लोक लेपुरीचे नाव ठेवतात, ते सुफला, उज्ज्वला। म्हणजे माझे पती जरी कीर्तनकार असले तरी एका शेतकऱ्याची पोरगी मी, त्या काळ्या मातीत मी लहानाची। आम्ही काय फॉरेन वरून येतो का चंद्रावरून टपकतो खाली डायरेक्ट पार्सल, असं काही नसतं। पूर्वी खताच्या थैल्या, खत संपलं की त्या स्वच्छ धुवायच्या, टेलर कडे नेले, टेलर फाडायचे, त्याला बटणं लावायचे, गुंड्या त्याला बंद लावायचे। त्या पोराने ती बॅग उचलली, पिशवी उचलली, खांद्यावर घेतली, रडत होतं पोरग, रडायचं, शर्टाला डोळे पुसायचं, रडत रडत पोरग कुठे गेलं? घरी नाही गेलं, स्मशानभूमीमध्ये गेलं। भाऊ, 10 दिवसापूर्वी त्याची माय स्मशानभूमीमध्ये जाळलेली होती, अजून थोडीशी माती तिथं काळी होती।
राख सावडलेली होती, पण थोडीशी राख त्या मातीमध्ये होती. काळी झालेली ती जागा. लेकरू आईच्या मांडीवर जाऊन बसावं असं त्या लेकराने दप्तर खाली टेकवलं आणि त्या काळ्या झालेल्या जागेत जाऊन बसलं. आणि लेकरू काय म्हणता माहिती आईला? आई, तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. आई, 10 दिवस झाली आई तुझी झोप नाही का ग झाली? आई, तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. मी घरी विचारतो ना माझी आई कुठं गेली, सगळे म्हणतात लाकडाचा पलंग करून झोपवली. त्याला तिरडीन सरण काय कळतं माई बाप? त्याचं वय अत्यंत छोटं, या गोष्टी न समजण्याच्या पलीकडचं. सगळे म्हणत होते लाकडाचा पलंग करून झोपवली होती ना, तिथंच तुझी आई झोपलेली. तू फार त्रास देतोस ना तिला. आई, मामाच्या गावी गेलीस, तो 2 दिवसाच्या वर माझ्यासाठी राहिली नाहीस ग तू. आई, शेतात गेलीस तर 5:30ला माझ्यासाठी लवकर घरी परत यायचीस ग. आई, शेजारच्या काकूंकडे गेलीस तर आवाज दिला तर पळत घरी यायचीस ग. आई, आज 10 दिवस झाले ग आई, माझ्यावर फार रुसलीस का ग तू आई? मी फार त्रास देतो ना तुला. घरी सगळ्या आल्या ग, चल ना आई. सगळ्या आल्या. आपली आजी आली मामाच्या गावची, मामी आली, मावशी आली, माझी आत्या आली, काकू आली. आई, घरी सगळ्या स्त्री आहेत ग, पण सगळ्यांच्या गर्दीमध्ये मला तू कुठंच दिसत नाहीस ग. रात्री झोप लागत नाही ग आई. रात्रीच उठतो, सगळ्या घरात तुला शोधतो, पण तू कुठंच दिसत नाही ग. रात्रीच्या अंधाराची भीती वाटते, झोप लागत नाही ग. पांघरून अंगावर घेतो आणि सकाळ होण्याची वाट पाहतो. बघ ना मॅडम ना किती मारलं. वरण शर्टाच्या गुंड्या काढल्या आणि मेलेल्या महिला पाठ दाखवत होता. आई, बघ ना मॅडम ना किती मारलं ग. एवढं मारलं, पण तो हात फिरवलास ना तर माझ्या वेदना नाहीशा होतील ग. आई, उठ ना. निदान मला मारलंय किती हे बघण्यासाठी तरी उठ ना ग. का मारलं माहिती? बघ ना ग आई, शर्ट किती मळाला ग. मॅडम म्हणल्या गादड्या असा शर्ट घालून येतो शाळेत, आणि उद्या जर असा मळायला शर्ट घालून आलास तर तुला वर्गातही घेणार नाही. आई, पहिल्यांदा मारलं ग मॅडम न. तू नव्हतीस ना आई. 10 दिवस झाले आई, मला प्रेमाने कोणी आंघोळ नाही घातली ग. 10 दिवस झाले आई, प्रेमाचा घास कोणी नाही भरवला ग. 10 दिवस झाले आई, मला प्रेमाने थोपटून कोणी कुशीत घेऊन झोपी घातलं नाही ग. तू नव्हतीस ना, म्हणून एवढा त्रास झाला. मी खूप अभ्यास करेल ताई, मी खूप अभ्यास करेल आई, तुला त्रास नाही देणार. माझी कामे सगळी मी हाताने करेल, पण एकदा ये ना घरी आई. तुला तुझ्या लेकराला तुझी गरज आहे ग. आई, चल ना घरी. आई, चल ना घरी. इथं बसलेला माझा एवढा मातृवर्ग आहे, माझी विनंती असेल तुम्हाला. घरामध्ये त्रास प्रत्येकाला होतो, राग प्रत्येकाला येतो, रडावं प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला काही संताप झाला घरामध्ये, पहा संताप हा शांत कशा प्रकारे, संताप हा शांत कशा प्रकारे. संताप हा ज्ञानोबा तुकोबरांकडे पहा. संताप हा शांत कशा प्रकारे. जो सहन करतो तो एक दिवस देव होतो, देवही नाही तर महादेवही होतो. तेवढंच करा, नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. माझी विनंती असेल तुम्हाला, त्रास प्रत्येकाला होतो, राग प्रत्येकाला येतो. तुम्हाला राग आला ना, खोलीचा दार बंद करून ढसा ढसा रडा मोठ्याने, हलकं वाटतं माणसाला. शेतात जा, रडा. बहिणीला फोन लावा, रडा. आईला फोन लावा, रडा. राग आला 2 दिवस निघून जा माहेरी, तुम्ही 2 दिवसाचा राग निघून जाईल. पण या रागाच्या भरामध्ये तुम्ही पॉइझन घेत असाल, या रागाच्या भरामध्ये तुम्ही फॅनला फाशी घेत असाल घरात, या रागाच्या भरामध्ये तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यात, नदीत, एखाद्या विहिरीत उडी टाकत असाल, या सगळ्याच गोष्टीचा त्रास घेऊन तुम्ही पेटून घेत असाल, तर ह्या फार चुकीच्या गोष्टी आहेत. त्रास क्षणाचा असतो, राग क्षणाचा असतो, राग निघून जातो. पण त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचं जीवन संपवत असाल ना, लेकराकडे पाहून राग गटागटा गिळायचा असतो. पण लेकराकडे पाहून हे आता घटस्फोटाचं प्रमाण वाढले. तुम्हाला माहिती आहे, मागच्या पिढीने फार चांगला प्रपंच केला आपल्या, का त्यांना सहन करणं माहिती होतं. मग सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला भेटला.
घटस्फोटातून काय होतं, दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि लेकराचं भविष्य धोक्यामध्ये जातं, दुसरं काही होत नाही. विठ्ठल लेकराकडे पाहून राग गाटा गाटा गिळा. लेकराचा त्रास नंतर फार भयंकर असतो, तुम्ही क्षणात जीवन संपवतात. पण माय गेल्यानंतर आई नसलेल्या लेकराची किती फडफड होती. माईबाप सावत्राईच्या हाताखाली त्याचा किती वनवास होतो. एकटी सावत्राई जबाबदार नसते, तुम्ही जातात म्हणून त्याची फडफड होते प्रत्येक पावलं पावली. तुमचा राग क्षणाचा असतो, त्याला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. पण विनंती असेल त्रास लेकराकडे पाहत जा, गाटा गाटा गिळत जा. कारण आपण गेल्यानंतर दोनच गोष्टी होतात. आपण गेल्यानंतर दोनच गोष्टी होतात. एक माय बापांना लेक राहत नाही आणि लेकराला माय राहत नाही. विठ्ठल असेपर्यंत ताईची किंमत कळतच नाही. मायबाप जगात मायबाप असे व्यक्तिमत्व आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला त्यांचं प्रेम कळू लागतं ना, त्या दिवशी जगाच्या पाठीवर मायबाप कुठंच दिसत नाही. असेपर्यंत त्यांची किंमत ठेवणं हे कोणाच्याही 13व्याला कीर्तन होत नाही. पाप्याच्या दारात कधी टाळ वाजत नाही, मृदंग वाजत नाही. दलिंदर माणसाच्या दारात कधी माणसं जमत नाही. त्याला कुळाची आणि स्वतःची अनेक जन्माची शुद्ध पुण्य लागते. तिळ तिळ पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. ही वहिनी साहेबांची, आई साहेबांची उभ्या आयुष्यातली पुण्याची पुंजी की त्याच्या जोरावरती 13व्याला हरिकीर्तन संपन्न होतंय. केवळ फक्त प्रपंच नाही थाटला, उत्तम संस्कारही केले. सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडवणं गरजेचं असतं. माईबाप ज्यांनी आपल्याला गरिबीत जन्माला घातलं, ज्या मायबापाने आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, ज्या मायबापाने आपल्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं. कदाचित मुंबईकर तुम्हाला गरिबी म्हणजे काय असते हे एखाद्या कादंबरीत, हे एखाद्या चित्रपटातच पाहायला भेटेल. पण गरिबी म्हणजे काय असते कधीतरी आमच्या मराठवाड्यात आणि विदर्भात येऊन पहा. तुम्ही चित्रपटात पाहतात, आम्ही ते गरिबी जगतो. कधी कधी असं असायचं की घरामध्ये खायला काहीच नसायचं, त्या दिवशी भूक तुम्हाला झोपूच देत नाही. कदाचित घरात असताना तुम्हाला झोप लागेल, पण घरात काही नसलं ना तर खायची इच्छा जास्त होते आणि ती भूक माणसाला झोप लागू देते. कधी कधी असं असायचं, दुरडीमध्ये भाकरी असायच्या 5 आणि खाणारी तोंडा असायची 7. खायची कोणी, नोपाशी राहायचं कोणी. माझ्या लेकराला पोटभर मिळावं म्हणून जी पोटाला चिमटा देऊन उपाशी राहिली ना ती आपली आई होती. ज्यांनी भोगली असेल त्यांना कल्पना असेल या गोष्टीची. सगळेच काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही. प्रत्येक जण परिस्थितीतून मोठा होत असतो. कधी कधी अजूनही पाहतो मी पुरुष मंडळी, भले गरीब श्रीमंत असो पण आपण भारतीय आहोत. कदाचित आमच्या कपड्यात, आमच्या दागिन्यात, आमच्या राहणीमानात बदल असेल, पण आमची मानसिकता अजूनही हीच आहे. आम्ही भारतीय पत्नी आहोत आणि भारतीय नारी आहोत म्हणून. घरात जर 1 कप दूध असेल आणि तिला चहा घ्यायचा, तेवढ्यात नवरा आला, नवऱ्याने जर मागितलं अय चहा टाक, तर ती स्वतःला घ्यायचा आहे. दूध जर नसेल
स्वतःला घ्यायचाय तो चहा कपात ओतलेला ती नवऱ्याला नेऊन देते. नवरा दुधाचा चहा पितो, नवऱ्याच्या समोर त्या पातेल्यामध्ये साखर आणि पत्ती टाकते, पाणी टाकून उकळून घेते. समोर बसून नवरा दुधाचा चहा पितो, ही बिना दुधाचा चहा पिते. हे भारतीय नारीचं समर्पण असतं. भारतीय नारीचं समर्पण आहे. जी पतीला सुख भेटावं, लेकरांना सुख भेटावं. घरी गेल्यावर तुम्हाला एक काम आहे पुरुष मंडळी, घरी गेल्याच्या नंतर तुमचे भांडे आहेत ना, ते भांडे चेक करायचे. त्या भांड्यावरचे नाव वाचा तुम्ही. कदाचित तुम्हाला तुमच्या लेकराचं नाव पाहायला भेटेल, तुमचं नाव पाहायला भेटेल. पण जिना 5-5, 10-10 रुपये तुमच्या गरिबीच्या प्रपंच असताना पाठीमागे टाकले आणि 5ची 50 करता करता जी स्वतः 50 वर्षाला आली, त्या बायकोला 5-5 रुपये मागे टाकून घेतलेल्या भांड्यावर तुमचं नाव टाकता आलं, पण तिला तिचं नाव टाकणं जमलं नाही. हे भारतीय नारीचं समर्पण आहे. विढल तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली, थोडा ट्रबल, भरावीला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चाहुल फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना बेटाया. गेल माया मंदिर हलले, लागे कळसा फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना बेटाया. उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी. उडाली पक्षिणी हॅलो चित्त पिला पाशी ठेवोनिया, चित्त पिला पाशी ठेवोनिया, उडाली
पक्षीने गेली अंतर प्रभाते चारी याशी जाय पक्षिणी 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 पिलू वाट पागे पिलू वाट पागे पिलू वाट पागे उपवासी पक्षिणी उडाली प्रभाते चारी याशी जाय पक्षिणी प्रभाते चारी याशी जाय पक्षिणी असं म्हणतात की दोरी जळते पण पीठ जळत नाही तिचा. माय जाते पण तिचं लेकरासाठीचं प्रेम कधीच संपत नाही. असेपर्यंत झुरते लेकरांसाठी आणि गेल्यानंतर तिचा जीव आला अडकतो फक्त तिच्या पिलांमध्ये. नारीचं जातीचं पाहतो किती आश्चर्य. तिला स्वतःसाठी कधी जगणं जमलंच नाही हो. बालपणी लहानाची मोठी होत असताना शिकते बापाच्या नावासाठी. किती त्रास झाला तरी सासरी नांदते बापाच्या नावासाठी. तिला दुहिता म्हटले. दूर राहून पित्याचं हित साध्य करते म्हणून तर तिला दुहिता म्हटले. आता इकडं जाते येतात. लग्नाला मांडतात ना तुम्ही, लग्नाला हळद दळायला मांडतात. म्हणजे तेवढेच मर्यादित ठेवलेत आपण. लग्नात का होईना मांडी जा, नाही तर जात लोक विसरून जातील. पूर्वी जात्यावरती दळायची ती. मला सांगा, जात सासरचं, धान्य सासरचं, पीठ सासरचं, पण ओव्या मात्र माहेरच्या गायची ती. म्हणजे किती प्रेम असतं लेकीचं माहेरावरती. बापाच्या इज्जतीसाठी ती नांदते प्रत्येक गोष्ट. तो आजपर्यंत एक उपवास दाखवा तुम्ही पशुपतीनाथासहित उपवास केले, पण तुम्ही तुमच्यासाठी एखादा उपवास केला. प्रत्येक उपवास तुम्ही नवऱ्याचा आजार बरा होऊ दे, पोराला नोकरीत धंद्यात यश येऊ दे, पोरीचं लग्न जमू दे, पोराला पोरग होऊ दे, नवऱ्याला लॉटरी लागू दे, म्हणजे सगळ्याचं सगळं चांगलं होऊ दे. आतापर्यंत तिला स्वतःसाठी जगणं जमलंच नाही. ज्या दिवशी स्त्री स्वतःसाठी जगायला लागेल त्या दिवशी मी कीर्तन करणं सोडून दे. एकही उपवास इथं बसलेल्या छातीला हात लावून सांगा, तुम्ही तुमच्यासाठी एखादा उपवास केला? केवढं तिचं जीवन केवळ निस्वार्थ भावनेने असतं, केवळ दुसऱ्यासाठी. आजही आज घरामध्ये प्रत्येक समर्पण ती आपल्यासाठी करते. पण थोडं लहानाचं मोठं झाले की पोरं सरळ म्हणतात, 1.5 पुस्तकं वाचले. आमच्या मराठवाड्यात म्हणे, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं. उंदराला सापडलं हळकुंड आणि ते बसलं दुकान मांडून. खेड्यातली मी 1.5 पुस्तकं वाचली की ते मायबापाला मोजीतच नाही. तो मायबापाला मोजीतच नाही. ते तुला काही कळत नाही. कॉलेजला चाललं की तुझी काही चालू होती लिस्ट सामानाची. आई मी कॉलेजला जात, तुला कळत नाही का? खरंच कळत नाही रे सोन्या. तिला कसं कळन? तिला लहान होतास तू 5 वर्षाचा. माय पाट्यावरती वर घंटेवरती मसाला वाटीत होती, तू बहिर देशावरून आला, शी करून आला. तिनं पाहिलं हात भरलेले, तिनं आवाज दिला, वंस सासूबाई कोण आहे घरात? बाळ शी करून आला, त्याची कंबर धुवून द्या, माझे हात तिकटानं माखलेले. अरे राजा, त्यावेळी तुझी आग होईल म्हणून तिनं तिकटाने हात भरलेले असताना धुतली नाही. सासूबाईला सांगितलं, वंसाला सांगितलं ना. सहज तो 5 वर्षाचा 25 वर्षाचा झाला तर सहजपणे म्हणतो, आई तुला काही कळत नाही. खरंच कळत नाही रे राजा. तिला कळालं असतं तर त्याच वेळी भरलेल्या हाताने धुवायला पाहिजे होती, तिने नसती आग झाली. मग बोला, तिला खरंच कळत नाही ना. सहजपणे आम्ही म्हणतो. बऱ्याच जणांना संध्याकाळी फोन येतात वडिलांची, कामाधंद्यावर जर असले तर लोक सहज म्हणतात, आला म्हाताऱ्याचा फोन, त्याला काय काम आहे? तुम्ही म्हातारे होणारच नाहीत का कधी? बापाला म्हातारं म्हणणारे 20-25 जण कीर्तनात बसलेले तिथं. घेऊ का ना बघ? कशाला बोलायला लावताय मला आता? तुम्हाला बाप आहे म्हणून तुम्हाला फोन करतो. फोन कट कर. फोन 1 मिनिट बोलून कट करा. जा बाबा, मी जरा अडचण येते, अर्ध्या तासात घरी पोहोचतो, मला फोन करू नका, मी येतो अर्ध्या तासात घरी. 1 मिनिट बोलून फोन कट करत जा, कारण तुम्ही काय येत नाही. अनेक प्रश्न, अनेक वादळ त्याच्या डोक्यामध्ये असतात. हे बाप झालं ना तरच कळते. दादांनो, बापाचा फोन येत असेल तर उचलत जा, कारण तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला फोन करण्यासाठी बाप आहे. माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवीत, आम्ही दररोज त्या फोनची वाट पाहतो, पण आम्हाला तो फोन कधीच येत नाही. कधी कधी वाटतं आता कोणता नंबर डायल करू.
ज्या नंबरवरून निदान बापाचा आवाज तरी ऐकायला मिळेल. ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण मातीआड गेलेली माईबाप पुन्हा नाही दिसू शकत. ओ कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है माँ बाप की कमी कभी पैसों से खरीद कर नहीं, बाजार में नहीं मिलती. विठ्ठल 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 तुम्ही सहज म्हणतात तुला कळत नाही. किती रागवा तुम्ही आई बापावर. तुम्हाला मित्रमैत्रिणी जवळचे वाटतात, माय बापाने सांगितलेलं काम ऐकायला वेळ नसतो. पण मित्रमैत्रिणींशी व्हॉट्सअप फेसबुकला चॅटिंग करण्यासाठी मात्र रात्रीचे 2-2 वाजेपर्यंत आमच्याकडे वेळ असतो. आजारी पडली तुम्ही तर तुमचे मित्र तुम्हाला 1000 किलोमीटरवरून तुम्ही कसे आहात, बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम म्हणून बाय बाय करतील तुम्हाला. पण ज्यावेळी आजारी पडलात मायबापावर किती रुसा रे तुम्ही, किती रुसा. रात्रीच्या 12 वाजता जर तुम्ही झोपले नाही, तुमच्या खोलीत प्रवेश करतो तो बाप. निर्लज्ज. जगात 2 निर्लज्ज प्राणी, एक कर्ज घेणारा आणि दुसरा म्हणजे आपला बाप. लेकराच्या प्रेमापुढे त्याला त्याच्या इज्जतीचं काहीच वाटत नाही. रात्रीच्या 12ला खोलीत प्रवेश करतो, कपाळाला हात लावतो, तुमच्या शरीराचा ताप पाहतो, तो फक्त तुमचा बाप असतो. रात्रीच्या 12ला खोलीत प्रवेश करते, ग्लासभर दूध, पार्ले बिस्किटचा पुडा आणि तापेची पॅरेसिटामॉल गोळी आणायला विसरत नाही हातात. जगाच्या पाठीवरती फक्त तिला आई म्हणतात. ज्याला आई बाप कळले त्याला वेद कळले. ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. वराडी भाषेतली कविता आहे, विदर्भातली कवितेचं शीर्षक आहे मायबाप. ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी होतं. ते तुमच्या डोळ्यात आणून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही मला. लोक कीर्तनात मरणाचे रडत येतो, घरी गेलो जे करायचं तेच करीत येत. बदल महत्वाचा आहे. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं सांसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून असताना मटकन डोळे ओले करणारी माय, दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा जरा तिनच निर्माण करावा आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानच बाळगावा. अरे 10-5 हजार 10-5 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या. घमंड आहे मले संकटातून सावरणीची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भोपाळी भैरवी कशा सोबत खातात दशरथी महाराज. सारे गमप भोपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेला प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीत पोसतो, पण आम्हालेच माहितीये तो याच्यासाठी काय काय सोसतो. अरे असतील लखपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. हसून दाखवा आनंदात जसा महाबाप दुःखात असतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य माया मायेनं मातीतच कालवलं. कुणी म्हणतही असेल बापाला काय रे तो कमावलं. अरे कमावेल कसा, अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माया बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटी नामजप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. नामजप करायले, वराडी भाषा आहे ना, नामजप करायले पूजा अर्चा करायले, समजून राहिले का तुम्हाला. नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मले ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाताना सोडलं रे मी, मंदिरात जाणं आता सोडलं रे मी. उन्हानं काळवंडलेल्या माया बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या माया बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी तो देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतोयस ना पांडुरंगा, याच माय बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच माई बापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा
याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. आयुष्याचे आयुष्य जातं मायबाप, आई वडील आपल्याला कळत नाहीत, असताना त्यांची सेवा करणं. आणि मायबाप गेल्याच्या नंतर पिंडदानाधिक, तर्पणाधिक, श्राद्धाधिक विधी करणं. पिंड पदावरी दिल्या आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. माऊली ज्ञानोबा सांगता सकळ तीर्थांची दुडे, जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे, लोन कीजे किंवा सोहम सूर्याधिक ग्रहणी, योनी करती पार्वणी, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. मायबाप जिवंत आहे तोपर्यंत दिलेली चटणी भाकर त्यांना अमृताच्या ठिकाणी आणि पंचपाकवानाच्या ठिकाणी. मायबाप आहे तोपर्यंत तर सवायचे. मायबाप गेल्यानंतर फोटोच्या पुढं 10व्या वर्ष श्राद्धाला घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळीने आपण खायच्यात, मायबाप नंतर येत नसतात. जिंदा बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतयो राम, बाप मरे पछतयो राम. जिंदा बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतयो राम, बाप मरे पछतयो. मुठ भर चावल दर पर भेगी, मुठ भर चावल दर पर भेगी, बाप को कौवा बनायो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे रहियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे रहियो, अनाड़ी दुनिया भजन बिना. हो ए माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने. जोरू को सलाम, जोरू को सलाम, जोरू को सलाम, जोरू को सलाम. आ आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. पसंतीने हजारो मिळतील पण माईबाप एकदाच पुण्याने भेटतात. बऱ्याचदा आई मांडायला गेले की पत्नी आपोआप आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन बसते. आई आईच्या जागेवर असते, पत्नी पत्नीच्या जागेवर असते. एकीनं जग दाखवलं आणि एकीनं तुमच्यासाठी जग सोडलेलं असतं. समर्पण दोघीचंही. आईवर इतकं प्रेम करावं की आईला वाटलं पाहिजे आपल्यासारखं लेकरू अख्ख्या गावात कोणाला झालं नाही. पत्नीवरही तेवढंच प्रेम करा, तिलाही वाटलं पाहिजे आपल्यासारखा प्रेम करणारा नवरा अख्ख्या गावात कोणत्याच बाईला भेटला नाही. मुलावरती सुद्धा इतकं प्रेम करा, त्यांना वाटलं पाहिजे बाप असावा तर आपल्यासारखा. काही काही इतकं दलिंदर जीवन जगत येत रे, इतकं दरिद्री जीवन. पोरं 1 किलोमीटर, अ पप्पा जेवायचं का, अ पप्पा, एवढं दरिद्री जीवन असतं का कुठं. प्रेम करत असताना प्रेम दिलं तितकं वाढतं मायबाप. प्रेम दिल्याने वाढतं. आहे तोपर्यंत किंमत करणं मायबापाची, गेल्यानंतर श्राद्धाधिक पिंडदानाधिक विधी करणं. माझ्यासारखे असे किती कीर्तनकार निर्माण झाले हो. म्हणजे मातृत्व आणि पितृत्व शब्दातून कीर्तनातून कळेल. मुळात आई वडील हा कीर्तनाचा विषयच नाही, तो कीर्तनातला विषय आहे. पण भारतात वाढणारी वृद्धाश्रमाची संख्या आम्ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आम्ही इतरही विषय आहेत अनेक शेकडो जे आम्ही 2 तास चांगल्या प्रकारे मांडू शकतो, आम्ही अभ्यास केलेले. पण भारतात विस्कळीत होणारं वातावरण त्याने आम्हाला नाही आणि 2-2 तास बोलावं लागतं. असे किती लेखक निर्माण झाले, असे किती ग्रंथ निर्माण झाले. म्हणजे मातृत्व आणि पितृत्व शब्दातून, वाणीतून, अक्षरातून जगाला कळेल. प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व आणि पितृत्व लिहायला बसवली.
पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, सरस्वतीची लेखणी थांबेल, शब्द संपतील. एवढं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण असलेलं जगाच्या पाठीवरती मातृत्व आणि पितृत्व उपकार अनंत आहेत तिचे. त्यातील त्रोटक उपकार तुमच्या समोर ठेवून प्रथम चरणात प्रवेश. विठ्ठल माझ्या गाडीत आता 11 वाजले, तुमच्या 12 किती? 12 वाजले. पावणे 12. ही पोरी ना घरी घड्याळ माग केली का काही कळलं ना मला. विठ्ठल मातृत्वाचे अनंत उपकार आहे, त्रोटक उपकार तुमच्या समोर ठेवते मी. किती बोलत राहिले तर मायबाप शब्दातून मांडता येणार नाही, शब्द थांबतील, आमचं ज्ञान संपेल. या उभ्या विश्वाच्या पाठीवरती जिनं ओळख नसताना स्वतःच्या गर्भात आपल्याला पाऊल ठेवायला पहिली जागा दिली, आपली आई होती ती. एखादा माणूस नवीन जिल्ह्यात तालुक्यात ट्रान्सफर होऊन आला, सुरुवातीला तो स्वतःचं घर नसतं, तो किरायाने खोली करतो. 10-5 वर्षांनी तिथं शिफ्ट झाला, स्वतःचं घर बांधतो. गावाकडचे लोक वास्तुशांतीला आले, सगळ्यांना सांगतो, रामभाऊ शांभाऊ सकाजी भिकाजी तुकाजी अमक्या अमक्या तालुक्यात जिल्ह्यात गावात आलो. पाय ठेवायला जागा नव्हती हो, पण भाऊ सारखी, अण्णासारखी, तात्यासारखी, नानासारखी देव माणसं भेटली, ज्याने गावात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली. ज्याने किरायाने खोली दिली त्याला पण देव माणूस म्हणतो, किरायाने खोली दिली त्याला पण देव माणूस म्हणतो. जिने या विश्वाच्या पाठीवरती ओळख नसताना स्वतःच्या पोटात गर्भात आपल्याला पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, ती आई आपल्याला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हा मातृत्वाचा प्रत्येक जीवावरती पहिला उपकार आहे. विठ्ठल जिने या उभ्या विश्वाच्या पाठीवरती पहिला श्वास आपल्याला दान केला, आपली माय होती ती. ज्यावेळी अल्ट्रा कलर सोनोग्राफी होते 5व्या महिन्यात, 7व्या महिन्यात, 8.5 महिन्यात किंवा डिलिव्हरीच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर ज्यावेळी अल्ट्रा कलर सोनोग्राफी केली जाते त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना विचारा, तुम्ही मुंजे तर नाहीत ना, मानात हलवा की राव. मी हानो हानो घेऊन बरं का तुमच्या पुढं, रातभर प्रवास करावा लागला मला. माना हलवत चला, एक्सप्रेशन दिसू द्या तुमची आता शेवटच्या 15 मिनिटात तरी. आणि काही आवडलं तर टाळी वाजवायची मेहरबानी. म्हणजे तुम्ही टाळ्या दिल्या म्हणजे उद्यापासून माझं सरकारी अनुदान चालू होणार आहे का काही. पण तुम्ही जरा फ्रेश बसताल म्हणून. विठ्ठल सोनोग्राफीत सगळं करतं, तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर माझं बाळ व्यवस्थित, सगळे बॉडीज पार्ट व्यवस्थित आहेत त्याचे, ठोके सुद्धा चांगले. ते स्पीकर ऑन केलं तुम्ही ठोके ऐकू शकतात, त्याच्यासाठी सोनोग्राफी बी करायची गरज नाही. स्टेथोस्कोप जसा आपल्याला लावतात तसा बाळाला लावला पोटात असताना की ठोके ऐकू येतात. तुम्ही विचारा, पाणी व्यवस्थित आहे, बाळ जिवंत, बाळाच्या नाकाचा श्वास ते डॉक्टर सांगतील बाळ हेल्दी, पण बाळ नाकाने मात्र श्वास घेत नाही. नाक दाबला तर श्वास बंद होतो, श्वास बंद झाला तर माणूस मरतो. हे जर विज्ञान असेल, ताईच्या गर्भात असताना श्वास बंद असताना बाळ जगतय, हे कोणाचे उपकार आहेत आपल्यावरती. ज्यावेळी ती आई, ती माऊली प्रसूत होते, तिची डिलिव्हरी होते, त्यावेळी बाळाचं आणि आईचे कनेक्शन असते. पोटातून बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये मागचे झालेत का लेकरं बाळ आहेत का, आहेत ना. आईचं आणि बाळाचं कनेक्शन असतं, त्याला काय म्हणतात आपल्याकडे, नाळ म्हणतात. ती नाळ तोपर्यंत कट करत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. नाही रडलं त्याला रडवायचे प्रयत्न करतात, बाळ रडलं जातं त्याच वेळी तिची नाळ कट केली जाते. कारण बाळाचं फुफ्फुस जे असतं ना, फुफ्फुस ते आतून असं कोरं करीत असतं, चिकटलेलं असतं. ज्यावेळी बाळ रडतं त्यावेळी त्याच्या हृदयात पंपिंग होते, त्या नाळेद्वारे पंपिंग होते. पंपिंग झाल्यानंतर फुफ्फुसाची उघडझाप चालू होते. फुफ्फुस एकदा उघडलं त्याची इनकमिंग आउट गोईंग चालू होते. श्वासोच्छवासाची क्रिया बाळाची नंतर चालू होते. तुम्ही म्हणताल की बाळ तर श्वास जगात आल्यानंतर घेऊ लागलं, गर्भात असताना बाळ जगत कोणाच्या श्वासावरती होतं. त्यावेळी डॉक्टर सांगतील तुम्हाला, आई साहेब बाळ तुमचा आत्ता श्वास घेऊ लागलं, पण बाळ तुमचा गर्भात असताना तुम्ही जो श्वास घेत होतात
त्यातला अर्धा श्वास तुम्ही तुमच्यासाठी घेत होतात आणि अर्धा श्वास तुमच्या बाळासाठी पाठवत होतात, जिनं गर्भात असताना पोटच्या गोळ्यासाठी अर्धा श्वासही दान केला. प्रत्येक मातृत्वाचा प्रत्येक जीवावरती हा दुसरा उपकार आहे. विठ्ठल जिने या विश्वाच्या पाठीवरती पहिला रक्ताचा थेंब आपल्याला दान केला, आपली माय होती ती. तुम्ही मी रक्तदान करतो, आपल्या रक्तदानात काहीतरी आपला स्वार्थ असतो. आपण त्याला देतो रक्त ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप एक आहे. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही द्यायला. हे विज्ञानी रक्ताचे 4 गट आहेत, ए गट, बी गट, ए बी गट आणि ओ गट. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं, ए बीला एचं चालतं, बीचं चालतं, ए बीचं चालतं, ओचं चालतं. मला रक्त साऱ्यांचंच चालतं, मी बी पॉझिटिव्ह आहे. ओला दाता म्हटले, ओचं सगळ्यांना चालतं, ओला मात्र ओचंच लागतं. रक्तगट नाही जुळलं, रक्त जमत नाही. हे विज्ञान आहे. पण आईच्या गर्भात असताना डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं ब्लड टेस्ट करतात. बऱ्याचदा आईचा ब्लड ग्रुप वेगळा असतो, बाळाचा ब्लड ग्रुप